डेरिव्हेटिव्ह स्टडी करत असताना सगळ्यात बेसिक फंडामेंटल आणि इम्पॉर्टंट रूल्स कुठले आहेत? चला याकरताच बघूयात रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स. समजा यू आणि व्ही हे दोन डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. यासाठी फर्स्ट रूल, सम डिफरन्स रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस v इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v. If derivative of u minus v is there, then it is equals to derivative of u minus derivative of v. जेव्हा दोन फंक्शन ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन मध्ये असतील आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेत असू तेव्हा डिफरन्शियल ऑपरेटर आपण सेपरेट घेऊ शकतो, असा हा फर्स्ट रूल आहे. नेक्स्ट इज प्रॉडक्ट रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v इट इज इक्वल्स टू u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेत असू तेव्हा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, असा हा प्रॉडक्ट रूल आहे. नेक्स्ट रूल इज कोशंट रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v इट इज इक्वल्स टू v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवायडेड बाय v स्क्वेअर. दोन फंक्शन न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर फॉर्मॅटमध्ये असतील तेव्हा डिनॉमिनेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ डिनॉमिनेटर, असा हा डेरिव्हेटिव्ह कोशंट रूलसाठी आपण बघतो. नेक्स्ट इज चेन रूल. इफ y इज इक्वल्स टू f ऑफ u अँड u इज इक्वल्स टू g ऑफ x, देन dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय du इंटू du बाय dx. जर y हे u मधील फंक्शन असेल आणि u हे x मधील फंक्शन असेल तेव्हा आपण चेन रूल अप्लाय करतो. चेन रूल अप्लाय करत असताना जेव्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागतो, dy बाय dx फाइंड आउट करावा लागतो, तेव्हा आपल्याला dy बाय du आधी काढावा लागतो आणि त्याला du बाय dx ने मल्टिप्लाय करावं लागतं. असे हे चार बेसिक आणि इम्पॉर्टंट रूल आहेत. हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल सोडूयात. एक्झाम्पल बघत असताना मागील वर्षांमध्ये मागील एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. त्यामध्ये हा जो आज क्वेश्चन आज आपण स्टडी करणार आहोत, इफ x इज इक्वल्स टू e टू द पॉवर x बाय y देन फाइंड दी व्हॅल्यू ऑफ dy बाय dx, हा विचारलाय जुलै 2024च्या एक्झाममध्ये. बोर्डाचा जो बॅकचा पेपर असतो त्यामध्ये हा क्वेश्चन आलेला होता. हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. यामध्ये x दिलाय आणि dy बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला विचारली आहे. फर्स्ट ऑप्शन असा होता 1 मायनस y बाय x, सेकंड ऑप्शन 1 प्लस y बाय x, थर्ड ऑप्शन x मायनस y अपॉन x इंटू लॉग x, अँड फोर्थ ऑप्शन इज x प्लस y डिवायडेड बाय x इंटू लॉग x. आता हा प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला स्टेप बाय स्टेप सोल्युशन बघूयात. वी हॅव गिव्हन दॅट द इक्वेशन x इज इक्वल्स टू e टू द पॉवर x बाय y. आपल्याकडे काय आहे? x इज इक्वल्स टू e टू द पॉवर x बाय y आहे. आपण सगळ्यात सुरुवातीला दोन्ही साईडला लॉगॅरिथम घेऊया. टेकिंग नॅचरल लॉगॅरिथम ऑन बोथ साइड वी गेट लॉग ऑफ x इज इक्वल्स टू लॉग ऑफ e टू द पॉवर x बाय y. दोन्ही साईडला लॉग घेतल्यामुळे लॉग x इज इक्वल्स टू लॉग ऑफ e टू द पॉवर x बाय y झालं. आता लॉगॅरिथमिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन हे अपोजिट आहेत एकमेकांच्या, त्यामुळे लॉग आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन कॅन्सल होतं. त्यामुळे आपलं जे इक्वेशन आहे ते काय होईल? लॉग एक्स इज इक्वल्स टू एक्स बाय वाय एवढंच राहील. त्यामुळे लॉग एक्स इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळाला? एक्स बाय वाय. याला आपण म्हणूयात इक्वेशन 1. नाउ वी रिअरेंज दिस एक्सप्रेशन फॉर वाय इन टर्म्स ऑफ एक्स. सो इकडे जो डिनॉमिनेटरमध्ये वाय होता तो लेफ्ट हँड साईडला आला. सो वाय इज इक्वल्स टू एक्स अपॉन लॉग एक्स असं आपल्याला मिळालंय. आता आपण डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स युझिंग द कोशंट रूल. कारण एक्स बाय लॉग एक्स आहे, इथे कोशंट रूल अप्लाय होईल. सो dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन लॉग एक्स. सो व्हॉट इज कोशंट रूल? लॉग एक्स जो डिनॉमिनेटरमध्ये आहे तो ॲज इट इज इंटू न्यूमरेटरमध्ये जो एक्स होता त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणून ddx ऑफ एक्स मायनस न्यूमरेटरमध्ये जो एक्स आहे तो ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ओके, डिवायडेड बाय लॉग एक्स स्क्वेअर. जो डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे तिथे लॉग एक्स असल्यामुळे लॉग एक्सचा स्क्वेअर झाला. ओके, अशा पद्धतीनं आता याला आपण सॉर्ट आउट करूयात. लॉग एक्स इज इक्वल्स लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स जो आहे तो आहे 1 मायनस एक्स ॲज इट इज होता, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला तो आला 1 बाय एक्स डिवायडेड बाय लॉग एक्स स्क्वेअर तर होताच. या स्टेपमध्ये आपण एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 तो घेतलाय आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स तो काढलाय. आता इथे
लॉग एक्स इंटू 1 हा होईल लॉग एक्स मायनस एक्स इंटू 1 बाय एक्स. एक्स एक्स कॅन्सल झाल्यामुळे 1 राहिला. डिनॉमिनेटरमध्ये लॉग एक्स ॲज इट इज होताच. आता आपण काय करूयात, इक्वेशन 1 वरनं, म्हणजे इथे जे इक्वेशन 1 आपण म्हटले लॉग एक्स इक्वल्स टू एक्स बाय वाय, याला बॅक सबस्टिट्यूट करूयात या इक्वेशनमध्ये. काय होईल बघा, जिथे लॉग एक्स आहे तिथे आपण एक्स बाय वाय सबस्टिट्यूट केलं, त्यामुळे एक्स बाय वाय मायनस 1 डिवायडेड बाय लॉग एक्स स्क्वेअर होता, त्यापैकी जो एक लॉग एक्स आहे त्यामध्येच फक्त आपण एक्स बाय वाय सबस्टिट्यूट केला, दुसरा लॉग एक्स जशाला तसा. आता इथे थोडंसं आपण कॅल्क्युलेशन करूयात. याला सिम्प्लिफाय करत असताना आपल्याला न्यूमरेटर मिळेल एक्स मायनस वाय होल डिवायडेड बाय वाय डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स होल डिवायडेड बाय वाय. दोन्ही ठिकाणी न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये 1 बाय वाय आहे, तो कॅन्सल होईल आणि आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपण हा जो वाय आहे हा कॅन्सल केल्यानंतर फायनल आन्सर मिळेल ते असेल dy बाय dx इज इक्वल्स टू एक्स मायनस वाय डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स. ओके, तर हा थर्ड ऑप्शन आहे. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आपण क्वोशंट रूल वापरून सॉल्व्ह केला. ओके, इथे थांबूयात. थँक्यू.